चालू केला. तर आज आमच्या कळमेश्वर मध्ये जे निर्मल उज्ज्वल बँक आहे, या बँक मध्ये तिची बाई दिसून राहिली तुम्हाला. ते 2 दिवसापासून अशीच दरवाजावर बसून आहे आणि ते म्हणते माझा पैसा मला द्या, तेव्हाच मी घरी जाणार आहे. तिचे 3.5 लाख रुपये, भाऊचे 12 लाख रुपये, यायचे काही पैसे, त्याचे काही पैसे. कळमेश्वरच्या या सोसायटीचा कमीत कमी 150 कोटीचा आसपासचा उलाढाल आहे असं आमची माहिती आहे. होऊ शकते कमी जास्त असेल, पण सांगायचं तात्पर्य हे का गव्हर्नमेंट किंवा जे अधिकारी आहे जे हे याचं प्रकरण पाहत आहे, ते काय ह्या लोकांच्या मरायची किंवा आत्महत्येची वाट पाहत आहे का? का हे लोक 2-4 लोक मरतील, आत्महत्या करतील, तेव्हा हे प्रकरण सुटकेत जाईल आणि तेव्हा ह्या लोकांचे पैसे देईन? माझी विनंती आहे साहेब, मुख्यमंत्री साहेब, तातडीने याच्याकडे लक्ष द्या. कारण लोकांचे 20-20 लाख, 25-25 लाख, 15-15 लाख, कोणाचं घर बनायचं तयार होत आहे, कोणाचं घराचं कामाचं तयार आहे, कोणी बिमार होत आहे. आता एक भेटला, त्याच्या आईला हार्ट अटॅक आला, त्याचे 4 लाख इथं जमा आहे, पैसे घ्यायला आला तर पैसे नाही भेटू राहिले. 2-4 लोकांच्या आत्महत्या झाल्यावर जर प्रकरण सुटन तर त्या प्रकरणाला काही अर्थ नाही आहे. तुमच्या काय विषय आहे ते निपटवा आणि या गरीबाचे पैसे पहिले द्या. आत्महत्याची वाट नको पा. आज ते बाई बसली, उद्या एखादा आत्महत्या करून टाकन, तेव्हा तुम्ही पैसे द्यान का? जर एखाद्यानं आत्महत्या जर केली तर मानमोडे साहेब तुम्ही 2-4 करोड रुपये त्याला कन्फन्सेशन द्यान का? त्याचाही विचार करा. का मुख्यमंत्री साहेब तुम्ही काही पैसे त्यांना देणार आहे निधीमधून? काऊन का तुमच्याच मुळे हे होत आहे. कोणत्याच जे अधिकारी आहे ते लक्ष देऊन नाही राहिला. आज 2 महिन्यापासून प्रकरण प्रलंबित आहे. केव्हापर्यंत प्रलंबित ठेवणार आहे तुम्ही हे प्रकरण? प्रायव्हेटीवर निपटवा, ह्या लोकांचे पैसे याला भेटू द्या. चल कर.